Hi, today we are going to learn an interesting poem, Why. तर आज आपण एक खूपच छान मजेशीर कविता बघणार आहोत जिचं नाव आहे व्हाय. व्हाय म्हणजे का. आय नो अ क्युरियस लिटिल बॉय हू इज ऑलवेज आस्किंग व्हाय. तर ह्या कवितेमधले जे कवी आहेत ते म्हणतात, पोएट म्हणतात की मी एका क्युरियस बॉयला, क्युरियस म्हणजे ज्याला सतत काहीतरी माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असते, काहीतरी त्याला माहीत करून घ्यायचं असतं, असा हा एक छोटा मुलगा आहे, त्याला मी ओळखतो आणि तो नेहमीच विचारत असतो की का. प्रत्येक गोष्टीमागे तो विचारत असतो की असं का. व्हाय दिस म्हणजे हे का, व्हाय दॅट म्हणजे ते का, व्हाय देन नंतर का, व्हाय नाऊ आत्ता का, व्हाय नॉट का नाही, व्हाय बाय द बाय. प्रत्येक गोष्टीत तो का असा प्रश्न विचारत असतो. ही वॉन्ट्स टू नो व्हाय वूड शुड स्विम. त्याला माहिती करून घ्यायचं असतं की वूड म्हणजे लाकूड ते पाण्यावरती का तरंगतं. व्हाय लीड अँड मार्बल सिंक. लीड आणि मार्बल म्हणजे गोटी असतात की नाही, तर ते पाण्यामध्ये का बुडतात. सिंक म्हणजे बुडणे. व्हाय सन शुड शाईन अँड विंड शुड ब्लो. सूर्य का चमकतो आणि वारा का वाहतो, हवा का येते. अँड व्हाय वी ईट अँड ड्रिंक. आणि आपण का खातो, का पितो, पाणी पितो, हे सगळं आपण कशासाठी करतो, का करतो, हे त्याला माहीत करून घ्यायचं असतं. ही वॉन्ट्स टू नो व्हॉट मेक्स द क्लाउड्स. त्याला माहीत करून घ्यायचं असतं की ढग कशापासून बनतात, ढग का बनतात. अँड व्हाय दे क्रॉस द स्काय. आणि ते आकाशाच्या वरती का जातात. व्हाय सिंग्स द सन बिहाइंड द हिल्स. तुम्ही सूर्य मावळताना कधी बघितलंय का. तो नेहमी डोंगराच्या मागून मावळतो. मग त्याला विचारायचं असतं की हा सूर्य डोंगराच्या मागे का लपतो, का बुडतो. अँड व्हाय द फ्लॉवर्स डाय. आणि फ्लॉवर्स म्हणजे फुले डाय होतात, मरतात म्हणजे काय, तर फुले का कोमेजतात, हे त्याला सगळं जाणून घ्यायचं असतं. सम ऑफ दीज वाईज आर नॉट टू हार्ड. आता हे जे सगळे त्याला प्रश्न पडतात, तर त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं देणं अजिबात अवघड नसतं. टू आन्सर इफ यू विल ट्राय. जर तुम्ही ट्राय केला त्याचं उत्तर देण्याचं, तर तुम्हाला ती उत्तरं देता येतील. अदर्स नो वन एव्हर एट हॅज फाउंड द रिझन व्हाय. पण काही काही गोष्टी अशा आहेत की ज्याची उत्तरे अजून कोणाकडेच नाही आहेत, कोणालाच त्याची उत्तरे माहीत नाहीत. समजली ही पोयम. बाय बाय.